नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील जायखेडा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। येथील केटीवेअर बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे। या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। जायखेडा येथील बाधित शेतकऱ्यांनी 16 जून 2026 रोजी ग्रामपंचायत प्रशासनाकडे या संदर्भात लेखी तक्रार सादर केली आहे। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे गट क्रमांक 327 आणि 328 लगत असलेल्या केटीवेअर बंधाऱ्याच्या पाणी साठवणूक बुडीत क्षेत्रात माती आणि मुरुमाचा भराव टाकून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आले आहे। एवढेच नव्हे तर या बुडीत क्षेत्रात थेट नांगरणी करून शेती केली जात असल्याचा धक्कादायक आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकारामुळे बंधाऱ्याची नैसर्गिक पाणी साठवण क्षमता कमालीची घटत चालली आहे। तक्रारदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केटीवेअर बंधाऱ्यामुळे परिसरातील सुमारे 700 एकर शेतीला भूजलाचा थेट लाभ मिळतो। येथील शेतकरी विहिरींच्या पाण्याच्या जोरावर बागायती शेती, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात। जर हे अतिक्रमण असेच कायम राहिले तर बंधाऱ्यात पाणी साठणार नाही आणि पर्यायाने संपूर्ण परिसरातील शेती उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तींशी शेतकऱ्यांनी समोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। अखेर शेतकऱ्यांनी शासकीय साधनसंपत्तीचे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली। या तक्रारीसोबत 7-12 उतारे, चतुर्सीमा नकाशा आणि छायाचित्रे पुरावा म्हणून जोडण्यात आली आहेत। आता या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेते, अतिक्रमण तातडीने हटवून संबंधितांवर काय कायदेशीर कारवाई होते आणि जायखेडा परिसरातील शेतकऱ्यांना कसा न्याय मिळतो याकडे लक्ष लागले आहे। या प्रकरणाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका किंवा संबंधित दुसऱ्या बाजूचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर तेही सविस्तरपणे प्रसिद्ध केले जाईल। विशेष प्रतिनिधी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। मी आज जायखेडा गावातील पाडगण शिवारातील सर्व नवनाथ मंदिर परिसरातील शेतकरी इथे जमलो आहोत। आमच्या सगळ्यांच्या शेतीला शिवाराला लागून परंपरागत शेकडो वर्षापूर्वीचा केटीवेअर आपला नाला आहे। ते परंपरागत एक कागदोपत्री रेकॉर्डप्रमाणे 32 मीटरचा नाला आहे। तिथे सरकारने एक 20 वर्षापूर्वी केटीवेअरचा बंधारा बांधलेला होता। त्या केटीवेअर बंधाऱ्याचा सर्व शेतकऱ्यांना गुराढोरा पाजण्यासाठी व आमचे जवळपास जवळजवळ इथे 800 ते 900 एकर क्षेत्र सगळे शेतकऱ्यांचं आहे। त्यांना सगळ्यांना विहिरींना पाण्यासाठी त्याचा फायदा होत होता, परंतु काही तथाकथित शेतकऱ्यांनी त्या नाल्याच्या अवतीभोवती संपूर्ण अतिक्रमण करून नालाच बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी त्या नाल्याच्या अवतीभोवती जे पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण जे काही अतिक्रमण आहे हे सर्व अतिक्रमण काढण्यात यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो। त्यासाठी आम्ही तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामपंचायत जायखेडा, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनाही निवेदन दिलंय। आज पत्रकार बंधूंच्या माध्यमाने आम्ही पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की पावसाळा सुरू होण्याच्या अगदी नाकावरती आहे आणि त्याच्या आधीच जर हे नाल्याचे सगळं अतिक्रमण काढलं तर आम्हाला पुढच्या भविष्यासाठी फायदा होईल। आणि जर कधी दुष्काळाचे सावट आले यावर्षी तर आम्ही सर्व शेतकरी अगदी वाईट अवस्थेत राहू। आमच्या विहिरी, नाले, गुराढोरं यांना पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर पद्धतीने तयार होईल। तरी शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल। म्हणून पुन्हा एकदा सरकार दरबारी आमचे सांगणे आहे की इथलं अतिक्रमण त्वरित हटवावं व आमचा रस्ता आणि पाण्याची समस्या सोडवावी।